Next point is induced EMF in a stationary coil in a changing magnetic field. तर आपण इथं स्टेशनरी कॉईल जे कॉईल स्टेडी ठेवायचे आहे, त्या कॉईलला आपण जर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर जो काही EMF इंड्यूस होतो त्या EMFचा आपण इथं स्टडी करायचा आहे. नाउ कन्सिडर हियर इन अ magnet coil system a permanent bar magnet is mounted on an arc of a semicircle of radius 50 cm. तर हे डायग्राम पहा, ह्या डायग्राममध्ये दाखवलेला आहे. तर मॅग्नेट कॉईल सिस्टीम आहे, हे एक मॅग्नेट आणि कॉईल असते. त्यामध्ये परमनंट मॅग्नेट बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट वाईज दिसतो इथं, मॅग्नेट दिलेला आहे, बार मॅग्नेट आहे, हा माउंट केलेला आहे ऑन आर्क सेमी सर्कल ऑफ रेडियस 50 सेंटीमीटर. हे सेमी सर्कल आहे, ह्या सेमी सर्कलची रेडियस 50 सेंटीमीटर आहे, इथं दाखवले बा 50 सेंटीमीटर रेडियस आहे. त्या 50 सेंटीमीटर रेडियसचं जे सर्कल सेमी सर्कल आहे त्याच्यावरती एक मॅग्नेट बार मॅग्नेट माउंट केलेला आहे. द आर्क इज अ part of a rigid frame of aluminum and is suspended at the center of arc so that whole system can oscillate freely in its plane. आता हे जे आर्क आहे हा पार्ट ऑफ रिजिड फ्रेम आहे, रिजिड फ्रेमचा एक पार्ट आहे आणि ते ॲल्युमिनियमची फ्रेम आहे, ही नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे ते, आणि सस्पेंड केलं सेंटरला. हे जे सेंटर आहे इथं सेंटरला पायवट केलं आहे, सेंटरला पायवट केल्यामुळे हे इकडे असं ऑसिलेशन होतं. जस्ट लाईक आपण प्रोटेक्टर जे वापरतो कंपासमधला चांद त्या प्रकारे आहे, आणि ते सेंटरला फिक्स केलं आहे, हे इकडे असं ऑसिलेशन होत असतं फ्रीली. ह्या प्लेनमध्ये हे ऑसिलेट होत असतं, होल सिस्टीम संपूर्ण सिस्टीम ही ऑसिलेट होते. अ कॉईल ऑफ अबाउट 10,000 टर्न्स ऑफ कॉपर वायर लूप द आर्क सो दॅट द बार मॅग्नेट कॅन पास थ्रू द कॉईल फ्रीली. आता ही कॉईल आहे, कॉपरची कॉईल आहे, याचे नियर अबाउट 10,000 असे टर्न्स असतात, वाउंड केले असतात, हे गुंडळलेले असे 10,000 टर्न्स आहेत, हे लूप आहेत. आणि हे असं लूप ॲडजस्ट केलं की यातून ह्या लूपमधून ह्या कॉईलच्या टर्न ज्याच्यामधून हा मॅग्नेट पास होतो, इकडं हे मुव्हिंग होतं मॅग्नेट, हा मॅग्नेट इकडे असं मुवमेंट झाल्यानंतर हे पास होतो. असे अरेंजमेंट केले आहे. ज्यावेळी हे सेमी सर्कल पास हा असं इकडे ऑसिलेट होईल त्यावेळी हा मॅग्नेट ह्या कॉईलमधून इथून पास होतो. टू मेजर द इंड्युस्ड EMF a capacitor C and diode D are connected across the coil. आता ही जी कॉईल आहे कॉईलमधून हे ज्यावेळी हे सेमी सर्कल पाथ असं ऑसिलेट होईल, ऑसिलेशन होतेवेळी हे मॅग्नेट जे आहे मॅग्नेट ह्यातून ह्या कॉईलमधून पास होतं. म्हणजे जस्ट लाईक पेंडुलम सारखा हा मॅग्नेट जे आहे हा मॅग्नेट टू अँड फ्रो मोशन करतो थ्रू दिस कॉईल, आणि थ्रू दिस कॉईल हे टू अँड फ्रो मोशन बॅक अँड फोर्थ मोशन केल्यामुळे हा मुव्हिंग मॅग्नेट आहे. मुव्हिंग मॅग्नेटचं मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ह्या मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला असोसिएट होतील, आणि ह्या मुव्हिंग मॅग्नेटच्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला असोसिएट झाल्यामुळे ह्या कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होईल. हा EMF जे आहे हा EMF आपण चेक करण्यासाठी ही जी पुढं कॉईलचे हे दोन टर्न्स आहेत, हे पुढं आपण कॅपॅसिटरला आणि डायोडला कनेक्ट केले. हे सेम इथं डायग्राममध्ये दाखवले वा ही कॉईल आहे L इंडक्टन्स कॉईल्स, ही कॉईल इथं आहे. ह्या कॉईलच्या पुढचे जे दोन टर्मिनल आहेत हे टोकं, हे दोन्ही एंड जे आहेत रेजिस्टन्सला आणि डायोडला कॅपॅसिटरला कनेक्ट केलं आहे. इथं व्होल्टमीटर आणि मिलीमीटर आहे, करंट आणि व्होल्टेज मेजर करण्यासाठी. EMF इंड्यूस जे आहे हा मेजर करण्यासाठी ही अरेंजमेंट आहे ह्या डायग्राममध्ये. Now consider this diagram, and here thus the magnetic field changes quite slowly with time when the magnet is far away and changes rapidly when it approaches the coil. The variation of magnetic field B with time is shown in figure C. आता ज्यावेळी हे ऑसिलेशन होत असतं त्या ऑसिलेशनच्या वेळी त्या कॉईलला असोसिएट असणाऱ्या फ्लक्स जे आहेत लिंक्ड फ्लक्स जे आहेत ह्या कशा चेंज होतात त्याचा आपण इथं ग्राफच्या सहाय्यानं पाहिजे. इथं बघा सी डायग्राम दाखवलेला आहे. ॲज टाइम चेंजेस दिस फ्लक्स चेंजेस. ज्यावेळी हा मॅग्नेट दूर असतो त्यावेळी हा फ्लक्स असोसिएट विथ दिस कॉईल इज 0 असतात. जसा मॅग्नेट अप्रोचिंग असेल तो कॉईलमध्ये मॅग्नेट ज्यावेळी इमर्स होईल त्यावेळी एकदम मॅग्नेटिक फ्लक्स त्याचे असोसिएट वाढतात. कॉईलमधून पास होते त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असतात. परत कॉईलमधून तो मॅग्नेट ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी कॉईलच्या मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कमी होतात. परत ह्या कॉईलमधून ज्यावेळी मॅग्नेट बाहेर पडेल त्यावेळी हा फ्लक्स 0 होतात. हे व्हेरिएशन ऑफ फ्लक्स फाय किंवा मॅग्नेटिक फील्ड associated with this coil as time changes. This is the graph. Next, now consider the effect of pulse on the charging circuit, that is figure B. The diode will conduct only during the positive pulse. At the first half swing the capacitor will charge up to potential say E1.
आता ज्यावेळी ह्याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स कॉईलला मिळतील त्यावेळी कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होईल. EMF प्रोडक्शन झाल्यानंतर तो पोटेन्शियल जे आहे ते EMF जे आहे ते त्या कॉईलला डेव्हलप झालेलं ते कॅपॅसिटर थ्रू डायोड थ्रू कॅपॅसिटरला मिळेल. त्यामुळं डायोड जे आहे डायोड ज्यावेळी कंडक्ट होईल पॉझिटिव्ह पल्ससाठी त्यावेळी फर्स्ट हाफ स्विंगसाठी कॅपॅसिटर चार्ज अप टू पोटेन्शियल E1 इतकं पोटेन्शियलला कॅपॅसिटर चार्ज होईल. इथं दाखवले वा टाईम आहे इतका कॅपॅसिटर चार्जिंग होतोय. नेक्स्ट ड्युरिंग द नेक्स्ट हाफ स्विंग the diode will be cut off until positive pulse is produced and then the capacitor will charge up to slightly higher potential say E2. आणि परत सेकंड हाफ जे आहे नेक्स्ट हाफ स्विंगसाठी परत पुढच्या हाफसाठी आणखीन EMF तयार होईल आणि तो पोटेन्शियल जे आहे स्लाइटली हायर असेल आणि त्याला आपण E2 कन्सिडर केलं तर EMF डेव्हलप झालेलं जे हा ॲज टाईम चेंजेस इथं दाखवले वा ज्यावेळी तर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जास्त असेल त्याचवेळी तर EMF तयार झाला जास्त. कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डला 0 EMF तयार झालेला आहे. परत डिक्रीजिंग आहे त्यावेळी पण इथं EMF तयार झालेला आहे T2. जस्ट एंट्रीच्या वेळी जस्ट आउटसाईडच्या वेळी ज्यावेळी मॅग्नेट हा पास होतो आणि जस्ट बाहेर पडतो त्यावेळीच्या पल्स जे आहेत ह्या EMFच्या इथं दाखवले ह्यामध्ये ॲज टाईम चेंजेस इकडे E0 मायनस आणि E0 प्लस प्लस मायनस म्हणजे डायरेक्शन याची चेंज होते. ज्यावेळी हा मॅग्नेट आतमध्ये इन्सर्ट होतो बाहेर जातो त्यावेळी दोन्ही ज्या पल्स आहेत ह्या पल्स इथं ॲज टाईममध्ये EMF दाखवलेले आहेत. Now here this will continue for a few oscillations till the capacitor charges up to its peak value E0 by voltage or EMF pulse. तर असं हे नेहमी ऑसिलेशन होते प्रत्येक वेळी ज्या पिक्स EMF तयार होतील त्याच्यामुळे हा कॅपॅसिटर चार्ज होईल E0 इतक्या व्होल्टेजसाठी. At this stage emitter will show no kick further increase in the current of the circuit. आता कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाल्यानंतर emitter कॉन्स्टंट करंट दाखवेल इंक्रीज होणार नाही करंट. द इक्वेशन फॉर इंड्युस्ड EMF कॅन बी रिटन एज आता यामध्ये जे EMF इंड्यूस झालेला आहे ह्या प्रोसेसमध्ये तो EMF जे आहे तो EMF E अकॉर्डिंग टू लेन्स लॉ d∅dt ओनली आपण मॅग्निट्यूड घेतली मॉड घेतले तर ओनली व्हॅल्यू घेतलेलं आहे मायनस साईन विचार घेतलेला नाही डायरेक्शन विचार घेतलेलं नाही. तर आपण लिमिट चेंज केले तर व्हेरिएबल चेंज केलं d∅dt ऐवजी d∅d इंटू d∅dt हे व्हेरिएबल सेपरेशन आहे. At theta equal to 0 then mean position ला theta 0 असतो. We have maximum phi मिळतात आपल्याला. मग theta जे आहे theta नॉट sin 2 pi nu t nu ही फ्रिक्वेन्सी आहे. theta नॉट being the amplitude of oscillating magnet theta नॉट ही amplitude आहे मॅग्नेटची ऑसिलेटिंग मॅग्नेटची. त्यामुळे theta equal to theta नॉट sin of 2 pi t by t तर ओनली आपण ह्या 2 पाय न्यूच्या ठिकाणी आपण 2 पाय आपण टी टाकले कारण न्यू जे आहे न्यू म्हणजे 1/t असतं फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी न्यू. ह्या न्यूच्या ठिकाणी फक्त 1/t टाकलं रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज आहेत. आता ह्याला आपण डिफरन्शिएशन केलं आपण इथं डेरिव्हेटिव्ह घेतलं d/dt ऑफ दिस दॅट इज d∅dt ह्याचं डिफरन्शिएशन घेतल्यानंतर हे थीटा नॉट कॉन्स्टंट आहे. साइन 2π/t याचं डिफरन्शिएशन जे आहे cos 2π/t इंटू 2π/t हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. d∅dt टर्म्स रिअरेंज केल्यानंतर हे 2 π थीटा नॉट अपॉन t cos 2π/t हे ॲज इट इज आहे स्मॉल t. Now the peak voltage EMF E0 in the induced EMF pulse corresponds to आता peak voltage आहे हे corresponds to d∅dt मॅक्झिमम साठी असतं. आणखीन hence we conclude that E equal to d∅dt max approximately equal to d∅dt max into 2 pi theta naught by t. For given magnet coil system, the peak induced EMF E0 is directly proportional to angular amplitude theta naught and inversely proportional to time period t. आता ह्या कॉइल मॅग्नेट सिस्टीम मध्ये इंड्युस्ड जी EMF आहे पीक इंड्युस्ड EMF E0 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड जे आहे थीटा नॉट आणखीन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड ह्याच्यावरती असतं डिपेंड असते. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर एम्प्लिट्यूड थीटा नॉट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड दाखवले वा हे E0 जे आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल थीटा नॉट आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी आहे इथं. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe,
like and share.